आज मी पहिल्यांदाच अशा पद्धतीचे उकडीचे मोदक बनवले होते आणि याचं सारण काय ओल्या खोबऱ्याचंच असतं, पण बाहेरची जी पाळी आहे ती बनवणं थोडंसं ट्रिकी काम आहे. इथे मी घेतला आहे आंबेमोहर तांदूळ. आता याला धुवून वाळवणे इतका टाईम माझ्याकडे नव्हता. लगेचच साफ करून मी गिरणीमध्ये घालून ते दळून घेतलं. आता म्हटलं आधी आपण सारण तयार करून घेऊया. तर ओलं खोबरं मी बारीक करून घेतलं, त्यामध्ये थोडासा गूळ, विलायची पावडर, खसखस एवढ्याच गोष्टी घालून आपलं सारण तयार आहे. आता बनवायला घेऊया आपण उकड. आता इथे मी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध दोन्ही मिळून 1 कप घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घातली. याला उकळी आल्यानंतर 1 कप तांदळाची पिठी यामध्ये घातली. मस्तपैकी मिक्स केलं. याला झाकून ठेवलं आणि गॅस बंद केला. गॅस बंद करूनच 10 मिनिटं त्याला उकडायला मी ठेवलं होतं आणि मस्त आपली तांदळाची उकड तयार झालेली आहे. गरम गरम आहे तोपर्यंतच अशा पद्धतीने स्मॅश केलं. थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेतलं आणि आता आपले मोदक वळायला आपण घेऊया. तर हाताला मी थोडंसं तूप लावून घेतले आणि एकदम मऊ लुसलुशीत आपली तांदळाची पाळी तयार झालेली आहे. एकदम इझिली त्याला आकार सुद्धा देता येतोय. तर भरपूर असं सारण यामध्ये घातलं. एकदम हलक्या हाताने दाबत दाबत त्याला आकार दिला आणि आपला मोदक इथे तयार आहे. त्याचा आकार थोडासा बिघडल्यासारखा वाटतोय, तर चमच्याने आकार त्याचा देऊन घेतला. कढईमध्ये पाणी मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं. चाळणीवरती केळीचं पान ठेवलं आणि आपले सगळे मोदक यावरती अरेंज करून घेतले. 10 मिनिटं याला असंच ठेवल्यानंतर आपले उकडीचे मोदक तयार आहेत. मस्तपैकी गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य आज त्यांच्यासाठी आहे आणि खरंच खूप सुंदर हे मोदक झाले होते.